सुद्धा आता ऑन होत आहे. पंच मुन्ना पठाण मुख्य पंचांच्या भूमिकेत, स्ट्रायकर अंपायरच्या भूमिकेत, मुख्य पंचांच्या भूमिकेत स्ट्रायकर अंपायर जय पवार तयार होत आहेत. धानवा ब्रदर्स विरुद्ध आई सप्तशृंगी 11 हा मॅच आपल्या भेटीला आलाय. जाऊया आशिष कुडू आमचे सध्याचे गुणलेखक म्हणून त्यांनी काम पाहिलंय आणि पुन्हा एकदा मिलन पंजाबी सध्या इकडे आपल्याकडे आहेत. दोन्ही संघाचे 12 मॅन. चला धानवा ब्रदर्स 12 मॅन प्लीज या जरा, कारण आमच्या स्कोररला तुमची गरज आहे. आणि त्याचबरोबर आई सप्तशृंगी 11 आपलाही 12 मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं अनिवार्य आहे. तर पहिला षटक घेऊन ज्या खेळाडूचा नेहमीच दबदबा राहिलाय, 300 म्हटलं तर महादेवाचं मंदिर आणि त्याची एक आगीवेगळी ख्याती आहे. मला वाटतं आमचंही घर वाड्याला आहे, त्यामुळे वाड्यापासून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर 300 हे जे गाव आहे आणि त्या तिकडे महादेवाचं मंदिर आणि अनेक वेगवेगळ्या ख्याती तिकडे आहेत. तिथे जे मासे आपण पाहतो तिकडे तुम्ही जर गेलात तर खूप प्रमाणात मासे तिकडे आहेत. जा मॅचकडे युवराज पहिला चेंडू पडल्यानंतर चेंडू खेळण्यासाठी आकाशला तो जमला नाही. आकाश ढानवी आणि राहुल गोन ही जोडी मात्र मैदानाच्या आत. तर युवराज घेऊन आलाय षटक क्रमांक पहिलं. जर आपण विचार केला आई सप्तशृंगी 11चा तर या स्पर्धेमध्ये सध्या तरी टॉप करते टेबलमध्ये. इकडे मात्र हा चेंडू इनसाइड आउट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. दोन खेळाडूंमध्ये ही जी टक्कर झाली, आता इकडे मात्र दोघांमध्ये सध्या तुम्ही पाहिलं असेल तर तू मै झाली. परंतु सौरभ आणि हेमंत थोडंसं अजूनही तुम्ही शांत घ्यायला हवं, कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो चेंडू त्याला लागलाय का, कारण ज्या पद्धतीने हा चेंडूच्या हात लागलाय समोरच्या प्लेअरचा, तुम्ही पाहू शकता. तर रक्त निघत आहे का असेल तर काही बघून घ्या प्लीज थोडंसं. त्याचा हात सर नाकावर गेलाय. ज्या पद्धतीने दोघांमधली जी ताळमेळ पाहायला मिळते आणि पहा सध्या तरी दोघांचाही कॉल नव्हता आणि सध्या प्रेशर पाहायला मिळते. चला मॅच चालू करायचं, चला मॅच ऑन करा, चला मॅच चालू करा. जे काही आहे ते नंतर तुम्ही जेव्हा कक्षात जातील त्यानंतर त्याच्यावर डिस्कशन नक्की करा. आता मॅच चालू आहे, टिक थांबणार नाहीये, याच्याकडे लक्ष असू द्या. त्यामुळे मॅच ऑन करा. युवराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समोर आकाश. या मात्र इनसाइड आउट स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. विकेट नंबर पहिला येतोय. जर आपण पॉईंट्स टेबलकडे लक्ष दिलं, मला ते जीवन 2 मिनिटं थांबवतं चालेल. ओके. तर आपण पाहतोय सध्या इकडे विकेट्स सध्या पाहायला मिळते आणि पॉईंट्स टेबल तुमच्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे पहिल्या क्रमांकावर आई सप्तशृंगी 11, दुसऱ्या क्रमांक 8 पॉईंटनी MD बॉईज, दुसऱ्या क्रमांकावर 6 पॉईंट साई सबुरी, 4 पॉईंट त्यांच्या नावावर आहेत. अन्वी खुशी क्वीन 11 4 पॉईंट, मोहपाडा बॉईज 2 पॉईंट आणि धानवा ब्रदर्स या स्पर्धेतून त्यांचा आता तरी प्रवास मला वाटतं संपलाय जवळजवळ, कारण अजूनही खातं खोललं नाही. तर हे सध्या ग्रुप एचं पॉईंट टेबल होतं. इकडे मात्र हा चेंडू फिरवला जातोय, फलंदाजाला चेंडू काही समजला नाही, चेंडू डॉट जातोय. निर्धाव चेंडू. युवराज आपल्या नावाप्रमाणे काम करताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे, ती फक्त आणि फक्त 2. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. यावेळी रिव्हर्स खेळायचा होता, परंतु युवराज कडून तेच तरार चेंडू फेकला जातोय आणि हा चेंडू निर्धाव जातोय. खूप चांगली गोलंदाजी हाताळली जात आहे. षटक क्रमांक पहिलं ज्या पद्धतीने तो झेल घेतला गेला, खूप चांगला झेल, आणि या पहिला झेल सुटला त्यानंतर चांगला झेल पाहायला मिळाला. याही पहा फ्लाईट चेंडू, फ्लाईट दिली जाते चेंडूला आणि चेंडू जातो निर्धाव. उमेशला चेंडू समजलाच नाही. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या फलकावर आहे 2 धावा. आणि पहा सध्या युवराज विचारणा करतोय त्या खेळाडूची की तुला दुखापत झालाय का, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो.
कारण दुखापती खूप महत्त्वाच्या आहेत आणि ज्या पद्धतीने ते दोघंही धावत होते एकंदरीत त्याचा हात लागला परंतु त्यात मोठी दुखापत झाली नाही ही तेवढंच महत्त्वाचं आहे. चला क्रिकेटमध्ये 3 शब्द म्हणून मी नेहमी म्हणतो की लक्षात ठेवा यस नो अँड वेट, हा ना आणि थांब, हे 3 शब्द तुमच्याकडे असतील तुम्ही चांगली रनिंग बिटवीन द विकेट करू शकता. तुम्ही जेव्हा झेल घ्यायला जाता तेव्हा हे 3 शब्द असतील तर मोठ्या अपघातापासून तुम्ही वाचू शकता, याची दक्षता घ्या. कारण क्रिकेटमध्ये जायबंदी झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा कमबॅक करणं खूप कठीण असतं आणि त्या आठवणी या खूप कटू असतात. धानवा ब्रदर्स पहिल्या षटकात त्यांच्यासाठी या आठवणी कटू आहेत कारण पहिल्या षटकात धावा फक्त लागल्यात फलकावर 2, गडी बाद झाला 1. अक्षय कुरकुटे दुसरे षटक घेऊन इकडे मात्र चेंडूची वाट पाहिली क्षेत्ररक्षकाने आणि त्याला टाटा बाय बाय करत चेंडू जातो सीमा पार, चौकार 4. राहुलच्या पाठमधून येतो हा चौकार, या 4 धावांनी धावसंख्या फलकावर 6 ऑन बोर्ड. यावेळी हा चेंडू सोडलाय, पंचांकडे अपेक्षेने पाहतोय आणि रिव्ह्यू इकडे मात्र घेतला गेला. वाईट रिव्ह्यू बॅटिंग टीम कडून हा रिव्ह्यू घेतला गेलेला आहे आणि इकडे सध्या डिसिजन पेंडिंग आहे. त्यामुळे आमचे तिसरे पंच तिकडे जाऊन ते चेक करतील. परंतु या मॅचचे विचार केला तर धानवा ब्रदर्स विरुद्ध आई सप्तशृंगी 11 पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग सीझन 2 डे 2 मॅच नंबर 6 आपल्या भेटीला आलेले आणि जर हा मॅच आई सप्तशृंगी 11 जिंकते तर ती मला वाटते क्वालिफायचा क्यू त्यांच्या इट्स अ फेअर डिलिव्हरी क्यू लागलेला आहे परंतु अजून सेफ होऊन जाईल असं मला वाटते जर हा मॅच त्यांच्याकडे गेली तर. फलंदाजाने स्टान्स कुठे घेतला, फलंदाजाने चेंडू सोडला कुठे, हे महत्वाचं होतं. इकडे मात्र यावी राहुल सांगतोय नाम तो सुना होगा, चेंडू सीमा पार, षटकार 6. पाहतो अनेक प्रेक्षक अजूनही मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचेही मनापासून आभार. ऑनलाईन प्रेक्षक विश नेटवर्कच्या माध्यमातून आहेत, त्यांचेही मनापासून आभार. याही मात्र चेंडू समजलाच नाही फलंदाजाला, डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकार आहे 12, 12वर 1. धानवा ब्रदर्स विरुद्ध आई सप्तशृंगी 11. आतापर्यंत जर 2 दिवसाचा विचार केला तर 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज या टुर्नामेंटला भेटत आहेत. म्हणजे ही टुर्नामेंट सुपर डुपर हिट पाहायला मिळते. फलंदाजाचा पहा त्याची पोझिशन काय होती, तो ऑकवर्ड पोझिशन मध्ये आला. पुन्हा एकदा तुम्ही रिप्ले पाहिला असेल तर पहा फलंदाज काय करत होता. एकंदरीत तो ऑन साईडला बघा 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 खूप वेगळ्या पद्धतीने तो स्वतःला कंट्रोल करू शकलाच नाही. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. धावसंख्या फलकार 12, विकेट गेला 1. धानवा ब्रदर्स अजून सुद्धा अडचणीत. यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न थोडासा, इकडे मात्र षटक संपतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकार आहे 12, 12 ऑन बोर्ड आणि 1 गडी बाद. बॉल टू रन सध्या धावा जमवल्या जात आहेत. राहुलचा विचार केला 6 चेंडू 10 धावा आणि दुसऱ्या बाजूला उमेशचा विचार केला, त्यांनी 3 चेंडू खेळलेत परंतु कोणतीही धाव नाही. यस राहुलचा विचार केला तर कालच्या दिवसात त्यांनी 70 धावांचं खेळी खेळली होती परंतु काल तुम्ही काय केलं त्याला महत्त्व नाही, आज तुम्ही काय करणार याला खूप महत्त्व आहे. कारण या मैदानाचा जर आपण विचार केला किंवा या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर तुम्ही कागदावर किती स्ट्रॉंग आहेत ते महत्त्वाचं नाही, तुम्ही मैदानात जाऊन कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतायत ते महत्त्वाचं आहे. 12वर 1. म्हणजे पहा काल 70 धावा राहुलनी केल्या, 114 धावा त्यांनी बनवल्या त्यांच्या टीमने, परंतु समोरच्या टीमने ते 115 धावा चेस केल्या. हे आगे वेगळे जे विक्रम कधी कधी लागतात. इकडे मात्र लेफ्ट आर्म विकेट, इकडे मात्र अपील केली गेली आणि उमेश बॅक टू द पेव्हिलियन. विकेट नंबर 2 डाऊन.
धावसंख्या फलकार 12 वर 2. दानव ब्रदर्स ज्या थोडासा बॅट पॅच मधून जात होता ना, तो बॅट पॅच अजून सुद्धा त्यांनी कायम ठेवलाय. कदाचित मी तर म्हणेल जेव्हा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने बॅट पॅच मध्ये असता, जाता जाता कॉन्फिडन्स गेन करून जा, तो मिळवून जा की यावी चुका झाल्या पुढे होणार नाही. चांगला चेंडू सरबुंद्यात टाकण्याचा प्रयत्न. अतुल ठाकरे आलाय. ठाकरे जेव्हा जेव्हा येतो तो खूप चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळलाय. या मॅच मध्ये सुद्धा विकेट त्याच्या नावावर राहत आहे. धावसंख्या फलकावर आहे ते आता मात्र 13. गडी बाद झाले 2. षटक क्रमांक 3. धानवा ब्रदर्स प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर या 6व्या मॅच मध्ये बॅक ऑफ द लेन ठेवला. चेंडू बॅक ऑफ द लेन ठेवला. इकडे मात्र हो ना चाललं होतं आणि लास्टच्या मुमेंटला फलंदाजाने सांगितलं ना, तो थांबला. इकडे मात्र राहुल सध्या अजून सुद्धा स्ट्रगल करतोय. काल त्याने जी खेळी केली ती त्याची बुस्ट करणारी खेळी होती, परंतु आता थोडासा बॅक फुटलाय. फुलटॉस चेंडू आ बैल मुझे मार. चेंडू सीमा रेषा पार. खनखनाती षटकार 6. गरज होती या फटक्याची. मी मगाशी म्हटलं बूस्ट करणं महत्वाचं आहे. इथून तो बूस्टर डोस त्याला मिळालाय. या षटकाराने मात्र तो या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल नो डाऊट. 16 धावेवर खेळतोय. पुन्हा एकदा चेंडू अंगावर आदळतोय. डॉट बॉल. 19 लॉस ऑफ 2. षटक क्रमांक 3 मैदानाच्या सुरू आहे. आपण पाहतात पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग सीझन 2 हा 6वा मॅच डे 2 मधला. अजून यानंतर 2 मॅचेस येणं बाकी आहेत, त्याच्याकडे लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा आखूड पदरी चेंडू होता. फलंदाज अजून सुद्धा ऑकवर्ड पोझिशन मध्येच येतोय. पहा ज्या पद्धतीने कदाचित राहुल जर अजून चांगल्या पोझिशन मध्ये आला तर तो मोठे फटके खेळू शकतो नो डाऊट. परंतु आपण म्हणतो ना की जेव्हा प्रेशर तुमच्या अंगावर असते त्या प्रेशर नंतर हँडल करणं थोडं कठीण होतं. तसंच काहीतरी झालंय धानवा ब्रदर्सचं. 3 षटकं 20 धावा 2 गडी बाद. करंट रन रेट 6.67 हे सध्याचं करंट रन रेट आहे. आणि या स्पर्धेचा विचार केला तर विजय मामा असतील, त्यानंतर आमचे संदीप धोडी असतील, विदेश भाऊ असतील आणि संपूर्ण टीम आणि आमची संपूर्ण जर विचार केला या नंडोर गावातील जी क्रिकेट वेडी ही जनता आहे म्हणा किंवा क्रिकेट वेडे जे आमचे सर्व क्रिकेटवीर आहेत जे ज्या पद्धतीचं नियोजन करतात, खरोखर प्रत्येक येणाऱ्या खेळाडूंचं आदर तिथे राखणं, त्यांच्या भोजनाची सोय करणं ही तेवढी महत्त्वाची आहे. आणि पहा आजही तुम्ही आलात या स्पर्धेत तर खेळाडूंच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तुम्हाला कोणत्याही प्रीमियर लीगमध्ये असं कमी पाहायला मिळते जिथे खेळाडूंच्या भोजनाची व्यवस्था आणि ती सुद्धा घरगुती जेवण. तुम्हाला नॉर्मली पॅकेट्स दिले जातात बिर्याणीचे, परंतु जेव्हा तुम्ही घरगुती जेवण खाता तेव्हा तुमच्या हेल्थसाठी चांगलं आहे आणि खूप चांगलं काम नेहमी करतात विजय सर असतील आणि संपूर्ण टीम. त्यांना पुन्हा एकदा हॅट्स ऑफ आहे, कारण समाज बांधवांसाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म तयार करणं ही कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 20 लॉस ऑफ 2 आफ्टर 3 ओव्हर्स. चौथं षटक मार्गस्थ. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. इथे मात्र इनसाइड आउट स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चुकी करतोय, चुकीला माफी नाही. चेंडू कुठे गेलाय? चेंडू सांगतात 1 बाउन्स 4. चौकार 4. नाच पोरी धावून हो नाच 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 तू. आधी चेंडू पडलाय त्यामुळे तो चौकार. चांगलं काम कॅमेरामन करतायत, त्यांचंही कौतुक करावं लागणार आहे. कॅमेरामन करण खूप चांगलं काम करतात. करण ठाकूर करण राऊत टायगर ऑफ बिरवाडी असेल ते बोलू शकतो, आता त्याच्या पुढचं नाही बोलू शकत, सॉरी. 25 वर 2. षटक क्रमांक 4 मैदानाच्या. धानवा ब्रदर्स पुन्हा एकदा कमबॅक करते आणि खास करून राहुल नाम तो सुना होगा.
मोठा फटका खेळायचा होता, चेंडू बराच का हवेत आहे, क्षेत्ररक्षक खूप 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 दूरवरून येतोय, चांगला प्रयत्न, चेंडू हातामध्ये वन बाउंड झाला खरा, परंतु एक धाव मात्र, 2 धावा इकडे पूर्ण केल्या जातात. 27 मिलन पंजाबी सध्या मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेत, तर डिजिटल स्कोररच्या भूमिकेत राज निजाई. त्यांना कुठेही ठेवा, ते तुम्ही त्यांना एडिटर बनवा, तुम्ही त्यांना स्कोरर बनवा, त्यांना कॅमेरामॅन बनवा, सर्व ठिकाणी फिट होत आहेत ते. असे आमचे दातिवरेचे चॉकलेट बॉय अर्थात राज निजाई. चांगला चेंडू इथे मात्र पडल्यानंतर चेंडू बाहेर निघणारा. धावसंख्येचा विचार केला 27 वर 2. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आज सुरू आहे. आपण पाहत आहात पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचा हा थरार, जिकडे मात्र पालघर जिल्ह्यातील सर्व आमचे समाज बांधव एकत्र येऊन मोठमोठे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. उद्याही त्याची तुम्हाला परवानगी मिळणार आहे मोठ्या खेळाडूंना पाहण्याची. इकडे मात्र हा चेंडू खरंच बाहेर होता, परंतु फलंदाज त्या चेंडूला फॉलो करत शेवटपर्यंत गेला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक होता. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावर 27, 2 धावा. या षटकाचा विचार केला चौकार, वाईड, डबल, त्यानंतर 2 डॉट. सौरभ गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. 5 चेंडू अर्ध्या पिचवर पडलाय. फलंदाज या चेंडूला राहुल कुठच्या कुठे नेऊन टाकतो, परंतु पहा प्रेशर आहे. बॅटचा फ्लो बघा, बॅट किती जोराने फिरली होती, परंतु ती आधी फिरली आणि चेंडू नंतर आला. 27 ला 2. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. याही मात्र कडक कडक, मनाला काही हरकत नाही. चेंडू मात्र जातोय पॉइंटच्या दिशेवरून, गल्लीमध्ये फिरतोय आणि चेंडू सीमा पार. चौकार 4. घालवीन पाजाया. हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 31, 2 गड्यांच्या मोबदल्यात. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच नन अँड ओनली पंकज दिवे. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या बॅटिंग मधून पाहायला मिळाला. (31 लॉस ऑफ 2). 4 ओवर की समाप्ति, स्कोर कार्ड पे लगे 31 रन, 31 पे 2। ओवर नंबर 5, गेंदबाजी के लिए युवराज। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अल्टी पल्टी स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, डॉट बॉल। शुभम और राहुल की जोड़ी बीच मैदान के अंदर। राहुल की बात की जाए 16 गेंदें इन्होंने खेली है, 27 पे बल्लेबाजी कर रहे हैं। एकमात्र बल्लेबाज जिन्होंने वो जिम्मेदारी वाला टॉनिक लिया है, बाकी के बल्लेबाज तो आ रहे हो जा रहे। युवराज अगली गेंद लेके, इस बार थोड़ा सा फ्लाइट दिया था गेंद को, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी है वो आके गेंद को फील्ड करेंगे, तब तक 1 रन। अब ये बेस्ट वर्सेस बेस्ट की कहानी आपको देखने को मिल सकती है। स्कोर कार्ड की बात की जाए 32 पे 2। ओवर नंबर 5 बीच मैदान पे धनवा ब्रदर्स टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई, और आई सप्तशृंगी 11 की क्या बात करें, ऑलरेडी इस टेबल की बात करें उसमें वो टॉप कर रही है 8 पॉइंट के साथ। अगर इस मुकाबले को जीतेगी तो वो ऑलरेडी सेफ हो जाएगी। फिर से फ्लाइट दिया, लेकिन इस फ्लाइट को इन्होंने काफी दूर जाके लैंड किया। 6 रन, सिक्सर। ब्रदर्स अब यहां से क्या थोड़ा सा गियर को चेंज करेगी, खास करके बल्लेबाज राहुल जो 17 गेंदों में 33 पे खेल रहे हैं, अर्धशतक की ओर बढ़ते हुए अपने। ओह, बैक टू बैक ये दूसरा सिक्सर।
ये 6 का पार्ट आप बोल रहे हैं और ये देखिए चॉकलेट बॉय हार्दिक, डार्क चॉकलेट बॉय। वो पूरी तरह से ये गायब होती हुई गेंद, दो लगातार सिक्सर, 39 पे जाके बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज राहुल और अर्धशतक की ओर बढ़ते हुए। गेंदबाज फिर से तैयार, 3 इन द रो हो सकती थी लेकिन गेंद हवा में है, फील्डर आए हैं नीचे, गलती नहीं करेंगे। 39 पे पारी समाप्त होती है बल्लेबाज राहुल की, लेकिन एक जाबाज वाली पारी इन्होंने खेली 39 की और ये विकेट नंबर आता हुआ, 3rd विकेट डाउन टीचर। थैंक यू डीजे। अब नए बल्लेबाज से आते हुए रोहित, हुंडो के नाम से जाने जाते हैं। और हुंडो का अब जब नाम ही आया तो हमने एक चिकली में टूर्नामेंट किया था, वहाँ पे चीफ गेस्ट के रूप में हुंडो को बुलाया गया था। तो मैं यही कहूँगा कि पहली बार किसी टेनिस क्रिकेट टूर्नामेंट में जो बच्चों का क्रिकेट वहाँ पे हुआ था, वहाँ पे चीफ गेस्ट टेनिस क्रिकेट प्लेयर को बुलाया था, ये भी बहुत बड़ी बात है गेंदबाजी के लिए। युवराज इस बार थोड़ा सा बैक ऑफ द लेंथ रखा, खींची हुई लेंथ रखी। 2 ओवर का स्पेल यहाँ पे युवराज का कंप्लीट होता हुआ, 2 ओवर में 15 रन खर्च किए और 2 बड़े विकेट इन्होंने हासिल किए। 5 ओवर की समाप्ति 44, 3 विकेट के नुकसान पे। मैच नंबर 7 की ओर भी बढ़ने वाले, जहां पे आपको देखने को मिलेगा मोहपाड़ा चैलेंजर्स और साई सबूरी देवखोप, ये 2 टीम आमने सामने आने वाली है। जैसे ही 8 ओवर यहाँ पे खत्म होंगे, आपको टॉस सेरेमनी के लिए आना है। वहाँ पे राहुल जी हमारे साथ जुड़ेंगे और वो टॉस सेरेमनी कंप्लीट करेंगे। हमारे दोनों अंपायर्स की बात करें तो जेपी पैनल का ये अंपायर्स पैनल, जिस प्रकार से काफ़ी अच्छा नाम इन्होंने कमाया है, जिस प्रकार से वो हमने सुना कि 60 से 70 अंपायर्स उनके साथ जुड़े हैं लगातार। और जय, आपके लिए शुभकामनाएं मैं देके जाऊंगा जाते जाते, क्योंकि आपका 40+ का एक बड़ा टूर्नामेंट आ रहा है और उसके लिए हम सब की तरफ से आपके लिए शुभकामनाएं। 40+ का वो टूर्नामेंट ऑल इंडिया ओपन बहुत अच्छा रहे, सुपर डुपर हिट रहे, यही शुभकामनाएं हमारी तरफ से। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, तेज खेलना चाह रहे थे लेकिन उतना अच्छा संपर्क नहीं, थोड़ा सा टाइमिंग होना चाहिए था तो गेंद जरूर निकल जाती, लेकिन ये बिंदी गेंद। अब तक का स्कोर 44 रन स्कोर कार्ड पे लगे हैं और धानवा ब्रदर्स की टीम थोड़ा सा मुश्किल में अभी भी वो जूझ रही है। शुभम इस बार थोड़ा सा धीमा रखा, बल्लेबाज को कहा कि भाई थोड़ी मेहनत मशक्कत आप भी कीजिए, मैं इस बार थोड़ा सा अपने आप को मिश्रण में ढालूंगा, और इन्होंने थोड़ा सा अलग किया। अच्छी गेंदबाजी यहाँ पे होती हुई 44 पे 3, ओवर नंबर 6। प्रोजेक्टेड स्कोर की बात कीजिए वो 65 के आसपास दिखा रहा है। इस बार फिर से धीमा किया लेकिन इनटू द गैप खेला है, फील्डर दूर से आएंगे डीप एक्स्ट्रा कवर में, गेंद को फील्ड करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए। स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड पे लगे 46 रन। धानवा ब्रदर्स ये 6ठे ओवर में अब तक 3 विकेट। एकमात्र बल्लेबाज जिन्होंने वो 39 की पारी खेली राहुल, नहीं तो किसी भी बल्लेबाज का कोई ज्यादा वहां पे योगदान नहीं रहा है। ये थोड़ा सा गेंद को लपेटा जरूर है, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी है, उन्होंने गेंद को फील्ड किया। पहला विकेट जहां पे आकाश जिन्होंने 2 रन बनाए, उसके बाद जो विकेट गया तो उमेश का, जिन्होंने अपने टीम के लिए कोई भी रन नहीं बनाया था, और राहुल ने 39 की पारी। अब तक हम बात करें तो 2 बल्लेबाज बीच मैदान के अंदर, रोहित अब तक वो खाता नहीं खोल पाए। इस बार गेंद को आने दिया और फेंक दिया, क्या ये गेंद आउट ऑफ द पार्क? ये 6 रनों के लिए। आवाजें तो बहुत आ रही है और इसी के साथ 50 का आंकड़ा भी पूरा टीम धानवा ब्रदर्स 53। ये देखिए सीटियां बज रही है, लेकिन क्या वो देर से बजी है? बहुत देर से बजी है।
यस, वो कह रहे हैं कि भाई ये हमारे होंडो है और होंडो का बल्ला अब चलता हुआ। सौरभ, ये दोनों खिलाड़ियों के आमने सामने जो है ना, वो जो गेंदबाजी कर रहे हैं वो उनके साथ ओपन करते हैं, लेकिन अब इनका खाता खोला है। बैक टू बैक दो सिक्सर होंडो, ये कुडुस के ही है। और दो, अगर हम सौरभ की बात करें और होंडो की बात की जाए, तो दोनों ओपनिंग करते हैं अपनी टीम के लिए घरेलू, लेकिन आज आमने सामने और इनका धागा खोल दिया। अब स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड में लगा अब तक 59, 59, 6 ओवर की समाप्ति। हमारे राहुल सर थोड़ा सा वो अपनी टीम्स के परफॉर्मेंस से थोड़ा सा शांत है। वो ये कह रहे थे कि बहुत अच्छी टीम थी, उन्होंने जिस प्रकार से उस टीम को सिलेक्ट किया गया था, बहुत बढ़िया टीम, लेकिन जो एग्जीक्यूशन चाहिए था ना, वो नहीं मिला। और वो थोड़ा सा यही कह रहे हैं कि इट्स अ पार्ट ऑफ क्रिकेट, होता है। हम हमेशा कहेंगे कि हर दिन आपका नहीं होता है। स्वप्निल जी तरे, इनकी तरफ से रोहित भोईर के लिए हर सिक्सर के लिए 100 रुपए का इनाम है। हमारे आशीष भाई तो अब सेल्फी में लग चुके हैं, वो कह रहे हैं मैच कहीं पे भी हो मैं सेल्फी निकालूंगा। लेफ्ट आर्म राउंड विकेट, इस बार पहली गेंद, इस गेंद को उछाल के फेंकना चाहिए था बाहर, लेकिन गेंद सीधा झोली में। विकेट आता हुआ, विकेट आएगा, डीजे बजेगा। थोड़ा इंजर्ड थे, लेकिन फिर भी मैदान में आए हैं और खुद कप्तान हैं, तो कप्तान वाली पारी भी खेलना चाहेंगे। मास वन प्रीमियर लीग में 37 सिक्सर जिसके नाम थे, लेकिन ये अनफॉर्चुनेट जो हम कह रहे हैं इंजरी, ये 4 ही 5 ही अक्षर है, लेकिन बहुत घातक है। जब ये होती है तो बहुत बड़े बड़े खिलाड़ियों का करियर खत्म होते हमने देखा है। 59 पे 4, ओवर नंबर 7वां, अतुल ठाकरे। ये फुल टॉस गेंद थी, लेकिन भाई ये जूझ रहे। ये इनको देख के मुझे वो मैक्सवेल की याद आती है। ऐसा ही तो हुआ था जब अफगानिस्तान के सामने वो मुकाबला था, ऐसे ही तो बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन वो गिर के, वो उछल के जो सिक्सर लगाए थे, वो 200 की पारी, वो क्रिकेट के विश्व में हमेशा याद रखी जाती है। हाँ, अच्छी गेंद, अच्छी गेंद। इस बार देखिए, इनको पता है कि इनके पैर नहीं चल रहे, तो इनके रीच से बाहर रखिए, इनको मौका ना दीजिए। गलती अफगानिस्तान ने यही की थी, वो उनके रीच में चले गए थे। अगर उनकी वो वीक पॉइंट पे काम करते तो कुछ अलग रिजल्ट होता। अतुल इस बार जगह बनाई अपने लिए और गेंद को देखिए किस प्रकार से रोका गया। एक ने रोका तो दूसरे ने उसे आके फील्ड किया। देखिए वो जूझ रहे हैं, लेकिन टीम के लिए खेल रहे हैं जयेश। अब तक का स्कोर 60 ऑन बोर्ड, ओवर नंबर 7, 4 गेंदें अब तक इस ओवर की। अतुल ठाकरे ने भी प्रभावित किया है, ये युवा खिलाड़ी है, लेफ्ट हैंडेड है और राउंड विकेट ही गेंदबाजी करते हैं जब गेंदबाजी करते हैं। और इस बार यू मिस मी, आई डेफिनेटली हिट यू, गेंद अंदर और दंडी बाहर, विकेट।
काम कर लिया है। 7 ओवर की समाप्ति, 61 रन, 5 विकेट के नुकसान पे। आखिरी ओवर, क्या आखिरी ओवर में ऋत्विक और जयेश कुछ हल्ला बोल करेंगे? क्योंकि हल्ला बोल करना है। यहाँ से मुकाबले में कम से कम 80 की तरफ जाना होगा। 80 ये एक न्यूनतम, मैं कहूँगा थोड़ा सा फाइटिंग स्कोर हो सकता है। आखिरी 6 गेंदे, धानवा ब्रदर्स वर्सेस आई सप्तशृंगी 11 के बीच ये आज की रात का छठा मुकाबला। इसके बाद अगला मुकाबला जहां पे मैं फिर से रिक्वेस्ट करना चाहूंगा मोहपाड़ा चैलेंजर्स और साई सबूरी देवखोप को कि आइए टॉस के लिए। राहुल जी आपका वहां पे वेट कर रहे हैं। ये आखिरी ओवर देखिए, पहली गेंदबाजी के लिए अक्षय आए। पहले ओवर में 10 खर्च किए थे, लेकिन इस ओवर की शुरुआत बिंदी गेंद के साथ। अब तक का स्कोर 61 रन, 5 विकेट के नुकसान पे। आप देख रहे हो पालघर जिला आदिवासी प्रीमियर लीग सीजन 2 का ये डे 2, जहां पे छठा मुकाबला। बैट का अंदरूनी किनारा और विकेट कीपर का सहारा, काम तमाम। युवराज ने कोई गलती नहीं की। विकेट नंबर 6 डाउन। अक्षय को मिलने वाली ये पहली सफलता है। ये वो स्पेल, दूसरा ओवर कर रहे हैं अपने स्पेल का, और आखिरी ओवर टीम के लिए। अब तक का स्कोर 61 पे 6। न्यू बैटर इन, रोहित मरले न्यू बैटर। 61 पे 6। आखिरी 4 गेंदे, लास्ट 4 गेंदे शेष है। और इस बार गेंद अच्छी थी, उतना ही अच्छा स्ट्रोक, लेकिन सीधा गोदी में। विकेट नंबर 7 डाउन। बैक टू बैक ये दूसरा विकेट अक्षय के लिए आता हुआ। अच्छा कैच वहां पे लिया सौरभ ने। थोड़ा सा इस मुकाबले में बैकफुट पे है धानवा ब्रदर्स, लेकिन स्वप्निल जी तरह इनकी तरफ से जो 200 रुपए का इनाम अब तक आया है रोहित भोईर के लिए, वो यहाँ पे जमा हुआ है। रोहित भोईर जैसे ही मैच खत्म हो आपको वो प्राइज अपने साथ लेके जाना है। थैंक यू स्वप्निल जी तरह। अब तक का स्कोर 61 पे 7। आखिरी 3 गेंदे, ऑन हैट्रिक गेंदबाज अक्षय। ओहो व्हाट अ बॉलिंग। ये तेज तरार गेंदबाजी, गेंदे हुई है 4। इस ओवर की 2 गेंदे आनी शेष। ये हल्ला बोल वाला ओवर है, तोड़फोड़ वाला ओवर है, लेकिन इसमें भी धानवा ब्रदर्स के बल्लेबाज थोड़ा सा बैकफुट पे है, क्योंकि जो ऊपरी क्रम के बल्लेबाज है उन्होंने अच्छा काम नहीं किया, और वही प्रेशर अब निचले क्रम के बल्लेबाजों के ऊपर। अच्छा स्ट्रोक है, वहां पे फील्डर है, खतरा हो सकता है यहाँ पे। नहीं, बल्लेबाज पहुंच चुके हैं। 62 रन, 7 विकेट के नुकसान पे। आखिरी गेंद, और उसे खेलने के लिए जयेश आए हैं, खुद कप्तान है। कि कप्तान जाते जाते कोई बड़ा स्ट्रोक खेलेंगे। यह आखिरी मुकाबला है इनके टीम के लिए, और आखिरी मुकाबला भी है, और आखिरी गेंद बल्लेबाजी के लिए इनके टीम के लिए, क्योंकि इसके बाद कोई इनका मुकाबला नहीं इस टूर्नामेंट में। हो जाते जाते बड़े स्ट्रोक की तलाश में, लेकिन वो अभी भी जूझ रहे। अब यहां से स्कोर कार्ड की बात की जाए तो स्कोर कार्ड में लगे 63, लॉस ऑफ 7, 64 इज टार्गेट। 63 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात या स्पर्धेमध्ये मला संधी दिली कॉमेंट्री करण्याची, त्याबद्दल मी आयोजकांचा भरपूर आभार मानतो। आणि आज मात्र या स्पर्धेतून तुमच्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद विजय तारे साहेब आणि संपूर्ण टीम ज्यांनी मला इकडे संधी दिली, कारण उद्या मलाही सुरतला ऑर्डर आहे लाईव्हची, त्यामुळे तिकडे उद्या पोहोचायचं आहे, त्यामुळे आज मात्र तुमची रजा घेतोय। भेटूया पुन्हा एकदा पुढच्या वर्षी। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय जोहर। धन्यवाद। धन्यवाद चिराग महेश सर। चला कॅप्टन, आपण टॉससाठी आपण टॉस करूयात। मोहपाडा चॅलेंजर्स आणि
मुख्य व्यासपीठावरती आपण वळणार आहोत, जिथे आदरणीय चिरागजी मेहर सरांचा यथोचित सनातन सन्मान आपण करूयात. आदरणीय उत्तमजी यांच्या माध्यमातून आपण करूयात. खूप चांगलं रिझवलं सर, थँक्यू व्हेरी मच. ज्यांच्या माध्यमातून हा आवाज साता समुद्र पलीकडे गेलाय, दुबई कतारमध्येही त्यांचा आवाज आपण ऐकलाय. असे गोड गळ्याचे धणी, प्राईड ऑफ सातपाडी, श्री लाईव्हचे ऑनर सन्माननीय चिरागजी मेहर सर, खूप खूप धन्यवाद. आपण आलात, आम्हाला रिझवलं, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू. टॉस आपण करतोय उत्तमजी काटाल यांच्या शुभ हस्ते. मॅच नंबर 7 मोपाळे चॅलेंजर्स अँड साई सबूर देवकोप सामन्याची सुरुवात होते. कॉइन स्पिन होतोय. टेल्स इज कॉल रोहितजी खुतळे यांनी केला आणि हेड्स येतोय. टॉस जिंकलाय साई सबूर देवकोप टीमने. धन्यवाद. पंकज दिवे जॉईन होत आहे. टॉस आपण जिंकलाय आणि आपला निर्णय या मॅचसाठी. आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेऊ. नक्कीच आपला शेवटचा सामना आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यंदाचा हंगाम आणि या स्पर्धेविषयी आपले 2 शब्द काय म्हणाल? यंदाचा हंगाम चांगलं होतं, टीम पण चांगली भेटलेली होती, पण एक 2-3 मॅच लागला आम्हाला एक सेटअप जो बनायचा असतो ना, म्हणजे बॉलर कॉम्बिनेशन किंवा बॅट्समन कॉम्बिनेशन, त्यासाठी जे 2 मॅच आमच्या ज्या गेल्या आहेत त्याच आता आम्हाला थोड्याशा महाग पडत आहेत. बाकी सीझन मस्त गेला आहे, चांगली पोरं भेटलेली होती, म्हणजे खूप मस्त चांगली टीम भेटलेली होती, पण आम्हाला थोडंसं कॉम्बिनेशनसाठी थोडासा प्रॉब्लेम झाला. ओके, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. रोहितजी खुतळे, सेम प्रश्न आपल्याला मिळेल. यंदाचा हंगाम आणि आपला शेवटचा सामना या स्पर्धेविषयी आपण काय आपलं मनोगत व्यक्त कराल आणि एक कॅप्टन म्हणून आपल्या संघासाठी काय म्हणाल? चांगली टीम होती आमची, पण आमच्या प्लॅनिंगनुसार आमचा गेम झाला नाही. थोडे मागे पडलो आहे आम्ही, पण आता शेवटची मॅच आहे, जिंकण्याचा प्रयत्न राहील आमचा.
ओके, थँक्यू व्हेरी मच. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास. जाऊया आता कमेंट्री बॉक्समध्ये. टॉस जिंकलाय तो म्हणजेच साई सबुरी देवकोप टीमने आणि निर्णय आहे बॅट फर्स्ट. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड पेंडिंग आहे. आपण पंकज देवी आपण या आपणास मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण वितरित करूया. सत्तावीस धाबा आणि 2 विकेट यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. या चिराग सर, मी आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे प्राइज आपण वितरित करूया. मॅन ऑफ द मॅच च प्राइज या आदरणीय आशिषजी कडू यांच्या शुभ हस्ते आपण हे प्राइज वितरित करूया. या स्पर्धेचे आयोजक आहेत आशिषजी कडू आणि खूप मेहनत घेत आहेत. चांगले क्रिकेटपटू आहेत. प्राईड ऑफ नंडोरे प्रमुख आयोजक आणि त्यांच्या माध्यमातून आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पंकज दिवे. मॅन ऑफ द मॅच. ओके, थँक्यू व्हेरी मच. आता जाऊया आपण कमेंट्री स्टुडिओमध्ये आणि या ऐकूया आदरणीय मनोजजी बुंदे यांचा आवाज, व्हॉइस ऑफ वाडा. थँक्यू. हॅलो, धन्यवाद राहुल दानवा सर. मॅच आपण पाहतो एका बाजूला आई सप्तशृंगी 11 जो रमेशजी गांगुर्डे यांचा संघ आहे आणि त्याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर युवराज डुकलेला आपण एका बाजूला पाहतोय मॅन फ्रॉम तिळसे आणि त्याच्या साथीला उमेश लोखंडे जे वाडा नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक आहेत आणि खूप चांगले क्रिकेटपटू आहेत आणि ते सध्या आपल्याला पाहायला मिळतात. एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते, जे की टार्गेट 64 या धावसंख्येचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्ग पर ऋतिक 7वीला आपण सध्या पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याकरता तो आलाय. आजचा दुसरा दिवस आपण या स्पर्धेचा पाहतोय. खूप चांगली स्पर्धा खरं तर जी पालघर आदिवासी प्रीमियर लीग अगदी आदिवासी समाजातील सर्व क्रीडापटूंना एक चांगली संधी, एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं जे काम होतं आहे त्याबद्दल कमिटीचे मनपूर्वक आभार असतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल आणि उडवलंय बॉलला, पाठवून दिलंय सरळ. पाहुयात काय इशारा तिथे आपल्यापर्यंत पोहोचेल पंचांचा. मात्र तिथे सहा धाबा षटकारांचा इशारा तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीचा फटका तिथे युवराज डुकले आपल्या बॅटपर्यंत सजवतोय. युवराज डुकलेला जर आपण पाहिलं तर अगदी वाडा प्रीमियर लीग WPL पासून हा खेळाडू खूप चर्चेमध्ये आला आणि जर आपण पाहिलं तर 2 बाईक असतील, अनेक मॅन ऑफ द सिरीजच्या सायकल असतील, ते त्यांना आपल्या नावावर केलं आणि आयगावदे तिळसे संघासाठी सातत्यानं खूप चांगला खेळ करतो. मात्र इथे रमेशजी गांगुर्डे यांच्या अगदी विश्वासातला खेळाडू आणि त्यांनी आपल्या आई सप्तशृंगी टीममध्ये त्याला का घेतलं ते इथे मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने पेशकश करत असताना बॉल चाललाय पुनश्च एकदा मैदानाच्या 1 बाउंस चौकाराला 4. युवराज डुकले जर आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये चर्चेमध्ये राहिलाय. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचा खेळ प्रेक्षक पहा तिथे स्टँडबद्ध तो बॉल आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्या प्रेक्षक वर्गाचे आभार, कारण रात्रीचं सत्र आहे आणि या रात्रीच्या सत्रामध्ये देखील क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता जो प्रेक्षक वर्ग इथे दाखल आहे. यावेळेस पुन्हा एकदा नो लुक शॉट तिथे अगदी चेंडूकडे नंतर पाहिलंही नव्हतं. युवराज डुकलेनं चांगली तडाखेबंद फलंदाजी साकारतोय. युवराज डुकलेच्या बॅटमधून आला षटकार 6 आणि प्रेक्षक पहा अगदी तिथे जल्लोष करतात.
त्या फटक्यानंतर, कारण प्रेक्षकांना असेच चौकार षटकार ते तिथे पाहायचे असतात. आणि युवराज डुकले 4 चेंडूमध्ये 16 धावांवर खेळतोय. दुसऱ्या बाजूला उमेश लोखंडे 6 चेंडू 14 धावसंख्येवर खेळतात. स्कोर कार्ड 30 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतात. 1.4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 64 आकड्यापर्यंत पोहोचण्याकरता मॅच खूप लवकर फिनिश करायची की काय असं सध्या चित्र आहे. 5वा बॉल, त्यावेळेस पुन्हा एकदा प्रहार, चौकार षटकार, चौकार षटकार, काय फ्लातून बॅटिंग. युवराज डुकले आपल्या नावाची छाप सोडतोय. जे वलय आपल्या भोवती त्यानं निर्माण केलंय ना, तो खेळ मैदानाच्या आतमध्ये पेशकश करत असताना सध्या काय स्ट्रोक आहे. वाह, प्रेक्षकांची मनं जिंकणारा बॉल निघून गेला चौकाराकरता. गोलंदाज महागडा ठरला जातोय. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता, आखूड टप्प्याचे बॉल. युवराज डुकलेला जर द्याल तर मग त्याच्यावर थारा नाहीये मैदानाच्या आतमध्ये. बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनची सफर करण्याकरता. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 24 धावा खर्ची केल्या. गोलंदाज ऋतिक सातवीने महागडा ठरलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 38 धावा आहेत. 8 ओव्हरची मॅच आहे. 64चं टार्गेट आहे. 38 झालेले आहेत. 6 चेंडू 24 वर खेळतो युवराज डुकले. 6 बॉल 14 वर खेळतो उमेश लोखंडे. 36 बॉल येणार आहेत. 26 करायचे आहेत. चेंडू तुमच्याकडे जास्त आहेत, धावा कमी आहेत. कशा पद्धतीचा खेळ होईल, अगदी टिकून खेळ करतात. सलामी करता जी जोडी गेली, युवराज डुकलेला एका बाजूला पाहतोय उमेश लोखंडे. खूप चांगल्या पद्धतीनं दोन्ही जर आपण पाहिले तर ओपनर आहेत आपापल्या टीमचे. उमेश लोखंडेनं आपण जर पाहिलं तर अबेर 11 आरपी लायन्स वाडा या संघाकडनं सातत्यानं गावच्या टीमसाठी खेळत असतात. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर युवराज डुकले यांनी जर अर्धशतक ठोकलं, 50 इथे ठोकली तर मेजर नरेश घाटाळ यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पाहूया काय घडेल. 24 धावा त्याच्या नावावर आहे. जिंकण्यासाठी 26 पाहिजेत असं समीकरण आहे. पारितोषिक लागलंय मेजर नरेश घाटाळ. त्यांची दादू स्पोर्ट्स कांबारेची 1 लाखाची स्पर्धा वाड्याच्या नगरीमध्ये आपण पाहिली आणि ही पारितोषिकं लागली जातात आपल्या खेळाडूंसाठी. ते जर आपण पाहिलं तर एक बॉल लेग बाईची 1 धाव, बाईची धाव आपल्याला पाहायला मिळते. 39 आहेत. शुभम पराड त्याला आपण सध्या पाहतो गोलंदाजी करण्याकरता 3ऱ्या षटकाची धुरा त्याच्यावर दिली आहे. खूप चांगल्या पद्धतीने अगदी जर आपण पाहिलं तरेसाहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कमिटीचं आयोजन जर आपण पाहिलं, अगदी अफलातून आयोजन आहे. आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावर युवराज डुकलेचा आणखी एक तडाखा. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. षटकार 6. विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून ज्या पद्धतीने थोडासा आपटण्याचा बॉल आपटण्याचा प्रयत्न केला होता युवराज डुकलेनं पाहिला आणि सरळ एक घणाघाती प्रहार त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराला धावसंख्या पुढे चालली आहे 45 या धावसंख्येवर. इथे फुलटॉस होता. फिल्डर आहे मात्र त्याच्या डोक्यावरनं खेळलाय. बॉल चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. षटकारानंतर आलाय चौकार 4. गाजवला युवराज डुकलेने. वाडा तालुक्यातील अनेक स्पर्धा जर आपण पाहिल्या तर त्या स्पर्धांमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. इथे मोठा फटका जरूर खेळायचा होता. फिल्डर आहे त्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल 1 धाव तिथे आपल्याला पाहायला मिळते. अजूनपर्यंत विकेट पडलेली नाहीये आणि दोघांची जर आपण पाहिली तर 50 धावांची पार्टनरशिप, 50 धावा त्या सध्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. 2.4 बॉलचा खेळ संपलाय. टिकून खेळ करतात मैदानावर, अगदी टिकून राहिलेत. उमेश लोखंडे चांगली साथ देतात आणि त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर आता मॅच सोपी बनवली आहे. आई सप्तशृंगी 11 संघाचा खेळ खूप चांगला राहिला. स्वतः संघमालक जर आपण पाहिलं तर एक क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व आहे
अगदी मी ज्या गावामध्ये बिलॉंग करतो आमच्याच ग्रामपंचायतचे ते ग्रामसेवक आहेत रमेशजी गांगुर्डे आणि त्यांचाच हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आई सप्तशृंगी 11. युवराज ढुकले ऑन स्ट्राईक. इथे बॉलला उडवलाय, फिल्डर धावतोय तर बॉल तिथपर्यंत निघून जाईल, मैदानाच्या बाहेर आलाय. 1 बाउट चौकार. चांगली गीतं डीजेच्या माध्यमातून देखील आपण ऐकली आणि धानवा सर खूप चांगली डीजे ऑपरेटिंग म्हणजे ते जी आयडिया आपण पाहिली जेव्हा नवीन जर आपण 55 झालेल्या आहेत आणि 64 करायच्या आहेत. 9 धावसंख्येची गरज आहे. 3च षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. अजूनही जर आपण पाहिली तर 5 षटकं बाकी आहेत. गोलंदाजी करण्यासाठी रोहित मर्लेला आणलंय. रोहित मर्ले गोलंदाजी कशा पद्धतीची साकारली ते पहिलाच बॉल. फुलटॉस होता. उमेश लोखंडेकरता बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव तोपर्यंत पूर्ण होईल आणि एका धावेने स्कोर पुढे जाईल 56 या धावसंख्येवर. आता केवळ 8 धावा पाहिजेत. युवराज ढुकले 39, 10 बॉल 39 वर खेळतोय. 8 धावांची गरज आहे. 29 बॉल तुमच्याकडे आहेत, 8 रन पाहिजेत. 39 वर खेळतोय युवराज. 16 धावांवर उमेश लोखंडे. इथे बॉलला उडवलंय, बॉल हवेमध्ये आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार 4. तर 11 बॉल 43 वर खेळतो युवराज. 60 धावा झालेल्या आहेत. 4 ची गरज आहे. आता जर इथे षटकार ठोकला आणि 50 नाही 49च होतील तरी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राईज. मात्र पाहूया आता काय करेल तो तिथे. आता किती 2 आल्यात म्हणजे आता जर आपण पाहिलं तर स्कोर पुढे गेलाय 45 त्याच्या वैयक्तिक. स्कोर 62 आहे. 2 पाहिजेत. पाहूया आता 50 होईल का. 50 जर त्याने ठोकली तर मेजर नरेश घाटाळ वैयक्तिक त्याचा 3रं अर्धशतक असेल जर त्याने इथे षटकार ठोकला. शेवटच्या बॉलवर काय घडेल तिथे. इथे हा फटका क्षेत्ररक्षक आहे आणि धाव रोखले. इथे धाव घेतलेली नाहीये. डॉट बॉल आलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 62 आहे. 2 धावा जिंकण्याकरता पाहिजेत. टेबलमध्ये जर आपण पाहिलं पॉइंट टेबलमध्ये टॉप मध्ये आहे. आणि इथे हा फटका गेलाय मैदानाच्या बाहेर आणि चौकार आलाय आणि या चौकाराच्या माध्यमात इथे विजय हासिल केला जातो. युवराज ढुकले खूप चांगला खेळ राहिला आणि मेजर नरेश घाटाळ दादू स्पोर्ट्स कांबारे 1 लाखाची स्पर्धेच्या आयोजक यांच्या माध्यमातून त्याच्याकरता 2000 रुपयांचं कॅश प्राईज इथे आहे. युवराज 14 चेंडू 49 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी 1 धाव कमी राहिली नाही तर वैयक्तिक 3रं त्याचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं असतं. 49 झाल्या. कॉंग्रॅच्युलेशन्स. राहुल सर 2000 रुपयांचा कॅश प्राईज आलाय. आयोजकांच्या वतीनं ते युवराज ढुकलेला या ठिकाणी वितरित करायचे आणि मॅन ऑफ द मॅच साठी देखील युवराज ढुकले आपण यायचे.